नमस्कार, मी विनोद बाहेकर, जिजाऊ अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आरे पोदार आपलं महाराष्ट्रातलं टॉपचं बीएमएस कॉलेज। आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बनवतोय कट ऑफचे कॉलेजनुसार, कॅटेगरीनुसार। आजचा आपला विषय आहे की आरे पोदारमध्ये नेमके किती मार्क्स लागतील जर आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन मिळवायची असेल तर। महाराष्ट्रामधील एक टॉपचं गव्हर्नमेंटचं बीएमएस कॉलेज आहे आणि मुंबई या ठिकाणचं कॉलेज, तर त्यामुळे कट ऑफ हाय जातो। आता एक जर आपण विचार केला तर आपण कंपेअर करतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये 2023 आणि 24 ला। तुम्ही मागचे काही व्हिडिओज बघितले असतील आपले, तर त्यामध्ये 23 आणि 24 ला आपण ऑल इंडिया रँक आणि स्कोअर असं कंपेअर करून राहिलो। बघा आता 23 मध्ये नेमकं काय झालेलं होतं आरे पोदार मध्ये, तर ऑल इंडिया रँक हे 97,428, म्हणजे पूर्ण भारतामधून हा विद्यार्थी एवढ्या नंबरला होता, एवढा त्याचा रँक होता की ज्याचा स्कोअर आहे 512 2023 मध्ये। पण आता 24 मध्ये नेमकं काय झालेलं आहे बघा, 86,268 फरक पडला ऑल इंडिया रँक मध्ये। फरक पडला तो स्कोअर मध्ये, 80 मार्कांना कट ऑफ वाढला। कॅटेगरी होती ओपन, तसाही ओपन साठी स्कोअर थोडा हाय लागतो। जेव्हा मुलं एमबीबीएस मिळत नाही तर त्यावेळेस जर त्यांना रिपीट करायचं नसेल, बीएमएस ऑप्शन ठेवायचा असेल, तर आरे पोदार चॉईस मध्ये नंबर 1 ला ठेवतात। आता बघूया पुढची कॅटेगरी 2023 मध्ये नेमकं काय झालेलं होतं, 24 मध्ये नेमकं काय झालेलं होतं। तुम्हाला पण माहिती की 23 मध्ये SEBC ही कॅटेगरी नव्हती, तर ती डायरेक्ट 24 मध्ये या ठिकाणी आली। त्यांना त्यांची कॅटेगरी सर्टिफिकेट लागते, त्यांना व्हॅलिडिटी लागते। बघा मागच्या वर्षी काय झालं, ऑल इंडिया रँक हे 1,51,583, स्कोअर आहे 539। या स्कोअरला अलॉटमेंट झालं, कॅटेगरी आहे SEBC। ओके, बघूया पुढची कॅटेगरी। आता जर आपण एक विचार केला, बाकीच्या कॅटेगरी VJ NT, त्यानंतर आपली SC ST OBC ह्या सर्व कॅटेगरीज आपण स्टेप बाय स्टेप बघतोय। पण आता यामध्ये बघा 1,37,944 2023 मधला ऑल इंडिया रँक, स्कोअर किती आहे 472। आता हेच जर आपण इकडे बघितलं 24 मध्ये बघा, ऑल इंडिया रँक मध्ये खूप डिफरन्स पडलेला दिसतो, पण स्कोअर मध्ये सुद्धा डिफरन्स आहे। 472 चा जो कट ऑफ आहे तर तो 499 वर, म्हणजे जवळपास 500 मार्कावर गेला NTB वाल्यांसाठी। ओके, आता बघूया पुढचा नेक्स्ट जी कॅटेगरी आपण घेतोय, तर त्यामध्ये सगळ्यात कमी कट ऑफ असणारी कॅटेगरी आहे। तुम्हाला पण माहिती आहे सर्वांना की ST या कॅटेगरीसाठी कट ऑफ थोडा कमी लागतो। 2023 मध्ये 322 मार्कावर ऍडमिशन झाली आणि हेच जर 24 मध्ये आपण बघायला गेलो तर 375 मार्क लागले। जर आपण मागचा एक 2024 जर का समजा बघितलं सगळं नीटचा, तर मुलांचे स्कोअर वाढलेले होते। ऑल इंडिया रँक जे तर ते खूप कमी कमी लागायचे, म्हणजे थोडक्यात काय तर ऑल इंडिया रँक मध्ये खूप डिफरन्स होता, स्कोअर खूप वाढलेला होता, तर त्यामुळे कट ऑफ हाय जायचे। बघा आता समजा आपण समोरच्या कॅटेगरीचा विचार केला 2023 मध्ये 24 मध्ये, 2023 मध्ये 520 स्कोअर लागला। ऑल इंडिया रँक आहे 89,937 आणि 24 मध्ये जो स्कोअर आहे तर तो 587 आहे। बघा डिफरन्स किती मोठा पडला तर, आणि ऑल इंडिया रँक हाय। कॅटेगरी आहे NTD साठी तसाही स्कोअर थोडा जो आहे NTB NTC NTD थोडाफार डिफरन्स पडत असतो, पण NTD वाल्यांसाठी या पद्धतीने या ठिकाणी स्कोअर लागला। बघूया 2023 मध्ये पुन्हा काय झालं, तर 455 ला ऍडमिशन झाली ती SC वाल्यांची। ओके, पण 24 मध्ये SC साठी 485 स्कोअर लागला। जवळपास आपल्याला 30 मार्काचा या ठिकाणी सुद्धा डिफरन्स पडलेला दिसतो। नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। जिजाऊ अकॅडमीचं काउन्सिलिंग जर जॉईन करायचं असेल, दिलेल्या नंबरवर एक कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा, सगळे डिटेल्स तुम्हाला देण्यात येतील। सोबतच आता सध्या ऑफिसला उपलब्ध आहोत आम्ही, तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की एक व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा, जेणेकरून 1-to-1 काउन्सिलिंग सुद्धा आता शक्य आहे। अजून काही दिवसांसाठी ही सुविधा सुद्धा सध्या उपलब्ध आहे। बघा आता आपण जर पुढच्या कॅटेगरीचा विचार केला, 2023 मध्ये 491 वर ऍडमिशन झालेली कॅटेगरी आहे। ऑल इंडिया रँक आहे 1,17,232, पण 24 मध्ये जो स्कोअर 491 होता तर तो डायरेक्ट 577 गेला। डिफरन्स परत आहे खूप जास्त आहे। कॅटेगरी आहे VJ। मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आपण सगळ्या कॅटेगरीचे कट ऑफ बघतोय, तर त्यामुळे स्टेप बाय स्टेप कॉलेजचे सुद्धा आपण बघूया, कारण बऱ्याच ठिकाणी बारामतीचा व्हिडिओ बनवा सर, त्यानंतर मुंबईचा कट ऑफ सांगा सर, MBBSचा, हे सगळे व्हिडिओ आपण यानंतर बनवूया। कारण जोपर्यंत आता आपली नीटची एक्झाम होणार आहे तर तोपर्यंत दररोजचा जरी एक व्हिडिओ बनवला, जवळपास सर्व कॉलेज जे आहेत तर ते आपले जवळपास होतील। NTC आपण घेतली, बघा आता हे NTC बघू, 529 2023 मध्ये आणि 542 2024 मध्ये। EWS मध्ये अगोदर आपण बघितलं डिफरन्स होता 23 आणि 24 मध्ये, तसा आता या NTC मध्ये 23 चा 529 आणि 24 चा 542। आता जर समजा आपण ओबीसीचा विचार केला, सर्वांसाठी
जो स्कोअर लागला ओबीसीचा लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट 520, 90,062 ऑल इंडिया रँक. पण हेच जर आपण ओबीसी साठी बघितलं तर इकडे जो स्कोअर येतोय तर तो 538 येतोय, इकडे 520 आहे. 18 मार्काचा ओबीसी साठी फरक पडलेला दिसतो. दिलेली इन्फॉर्मेशन जर समजा तुम्हाला आवडली असेल तर नक्की एकदा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आज आपण या ठिकाणी थांबतोय. ओके, बाय.